वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स. आज आपण पाहणार आहोत फक्त महिलांसाठी खास घरगुती सौंदर्य टिप्स. 1. आंबा किंवा पपईचा तुकडा चेहऱ्यावर व गळ्यावर चोळून 10 मिनिटे ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ तर होतेच, शिवाय त्वचेवरील डेड स्किन निघून त्वचेला उजाळा मिळतो. 2. त्वचेसाठी मॉइश्चरायझर अत्यंत उपयुक्त असते. त्यासाठी मध चेहऱ्यावर आणि गळ्यावर लावून 10 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. अशाने त्वचेला योग्य ते मॉइश्चरायझर मिळते. 3. नियमित साबण वापरण्याऐवजी चणा डाळीचे पीठ दुधात भिजवून सर्वांगाला लावावे. याने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होते, तसेच त्वचेला नैसर्गिक चमक येते. 4. जर त्वचेवर खूप जास्त पिंपल्स असतील तर कडुलिंबाची पाने वाटून त्यात मुलतानी माती मिसळून तो पॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचेवरील मुरमे म्हणजेच पिंपल्स नाहीसे होतात. 5. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर 1 चमचा मुलतानी माती, टोमॅटोचा गर व दही एकत्र करून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. नंतर थंड पाण्याने धुवावे. हा प्रयोग तुम्ही आठवड्यातून 2दा केल्यास त्वचेला चांगलाच फायदा मिळतो. 6. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी कोरफड फारच उपयुक्त वनस्पती आहे. यासाठी ताज्या कोरफडीचे 1 पान घ्या. त्याला मधोमध चीर करून फक्त त्यातील पांढरा भाग मान, हात आणि चेहऱ्यावर लावावा आणि 10 मिनिटांनंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. अशाने त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात. 7. केळीचा गर कुस्करून चेहऱ्यावर चोळावा आणि 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. याने चेहरा कांतीहीन, तजेलदार आणि टवटवीत होतो. 8. गुलाब पाणी व ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन त्यात थोडा लिंबाचा रस घाला. आता हे मिश्रण दररोज रात्री नियमितपणे त्वचेवर लावावे. या प्रयोगाने कोरडी आणि रखरखीत त्वचा मुलायम होते. शिवाय त्वचा चमकदार होऊन त्वचेवरील व्रण व काळे डाग हळूहळू नाहीसे होतात. 9. बदाम भिजवून वाटून कच्च्या दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळते आणि त्वचेवर ग्लो येतो. 10. ओठांचा काळपटपणा कमी करण्यासाठी चांगल्या प्रतीचे लिप बाम किंवा व्हॅसलीन दिवसातून 2 ते 3 वेळा लावावे. तसेच लिंबू रसात थोडे पाणी मिसळून ओठांना लावावे. यानेही काळपटपणा कमी होतो. 11. ओठ जर रुक्ष, फाटलेले व काळवंडलेले असतील तर स्त्रीच्या रूपात नक्कीच फरक पडतो. तर यासाठी साजूक तूप कोमट करून दररोज ओठांना लावावे. यामुळे फाटलेले ओठ नरम होतात. 12. मोसंबीचा रस व मध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचा एकदम चमकदार व डाग विरहित होते. 13. केसांना उत्तमरित्या कंडिशनर करण्यासाठी चहाचे पाणी हे एक स्वस्त आणि मस्त उपाय आहे. तर यासाठी साखर न घालता चहापत्ती पाण्यात उकळून घ्यावी. हे पाणी गाळून केसांना व केसांच्या मुळाशी लावावे आणि 1 ते 2 तास ठेवून मग केस शॅम्पूने धुवावेत. 14. त्वचेवरील डेड स्किन निघण्यासाठी रात्री 3 ते 4 बदाम भिजवून सकाळी दुधात वाटावे. त्यात चिमूटभर हळद घालावी. आता हे मिश्रण संपूर्ण चेहऱ्यावर व मानेवर लावावे. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा. यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाते आणि चेहरा चमकदार दिसू लागतो. 15. 2 टेबलस्पून दुधात थोडे केसर भिजवावे. 10 मिनिटांनी त्यात चंदनपूड व गुलाब पाणी घालावे. आता हे मिश्रण चेहऱ्यावर व मानेवर लावून 10 ते 20 मिनिटांनी थंड पाण्याने धुवावे. चंदनामुळे त्वचेला थंडावा येतो व इतर गोष्टींमुळे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत होते. 16. डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी 2 बदाम भिजवून सोलून उगाळून त्यात प्रत्येकी 2 थेंब एरंडेल तेल व बदाम तेल घालून डोळ्याखाली पापण्यांवर लावावे. ज्यामुळे सुरकुत्या व काळे डाग कमी होतात. 17. दही व गव्हाचा कोंडा एकत्र करून पेस्ट चेहऱ्यावर लावावी आणि 10 मिनिटे ठेवून स्क्रब करावे. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन व सनबर्न कमी होते. 18. दही हे सौंदर्य वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्वचेला दही लावल्यावर त्वचेचा तेलकटपणा कमी होऊन त्वचा उजळते.
तसेच दही केसांसाठी ही अत्यंत उपयुक्त आहे. दह्यामुळे केसांना पोषण मिळते. 19 साजूक तुपाने तळपाय रात्री चोळावे, म्हणजे तळपायांवरील टाचांवरील भेगा कमी होण्यास मदत होते. 20 कोरड्या त्वचेसाठी पपईगर आणि मध एकत्र करून लावावा. मधामुळे त्वचेला मॉइश्चरायझर व ओलावा मिळतो आणि पपईमुळे त्वचेला व्हिटॅमिन ई मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.